मी आलो आहे वीर विघ्नेश अर्थात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध 18 हाताच्या गणपतीच्या इथे। आज या ठिकाणी आज सकाळचा सूर्योदय ते उद्या सकाळचा सूर्योदय अशी 1 कोटी आवर्तनं करण्याचा संकल्प इथल्या ब्रह्मवृंदांनी केलेला आहे आणि ही सगळी मंडळी इथे जमलेली आहेत। मी आधी तुम्हाला श्री गणेशाचं दर्शन घडवतो आणि त्यानंतर 1 आवर्तन पूर्ण ऐकवणार आहे। या आवर्तनाचा संकल्प आमराई वरची आळी येथील हे जोशी कुटुंबीय आहेत यांनी 1 कोटी अथर्वशीर्ष आवर्तन करायचं ठरवलं होतं। देश रक्षणार्थ आणि धर्म रक्षणार्थ पूर्वसंकल्पित देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी 1 कोटी अथर्वशीर्ष आवर्तन करायचं त्यांनी ठरवलं होतं आणि यासाठी सर्वांची त्यांना अपेक्षा होती उपस्थित राहावं आणि आता बऱ्यापैकी त्यांचं कव्हर झालेलं आहे। आता जरा मी यांना विचारतो कितपत झाली। आत्तापर्यंत सर्वसाधारण 45 लाख आवर्तनं आपली झालेली आहेत। गेल्या वर्षीपासून आम्ही आषाढ महिन्यामध्ये उपक्रम आपल्या हातामध्ये आवर्तनं लवकरात लवकर परिपूर्ण व्हावीत या दृष्टिकोनातून विचार केला आणि त्या पद्धतीने गेल्या वर्षी 1 महिना आषाढ प्रतिपदा ते आषाढ अमावास्या असा 1 महिना आम्ही गेल्या वर्षी रत्नागिरीच्या सगळ्या ब्रह्मवृंदांचं आवाहन केलेलं होतं। तसेच रिटायर लोक जी आहेत
आपली ब्रह्मवृंदांची ती माणसं देखील त्यावेळेला आलेली होती. अशी गेल्या वर्षी आषाढ महिन्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख आवर्तनं आमची झाली. ह्या वर्षी आम्ही असा एक संकल्प केला की आपण प्रयोग म्हणून की बुवा सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत ही आवर्तनं आपली किती होऊ शकतात, आपल्याला किती जणांचं सहकार्य त्याला मिळू शकतं, त्या पद्धतीने आयोजित केलं. एक 2-4 दिवसापूर्वीच आयोजित केलं. सगळीकडे बातमी करून आम्ही पसरवली सगळ्या ब्रह्मवृंदांच्या ग्रुपवरती. त्या पद्धतीने आज आम्हाला चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळाला. चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळून सकाळी जवळजवळ दुपारी 12 वाजेपर्यंत 6 वाजल्यापासून दुपारी 12-12:30 पर्यंत 18 ते 20 माणसांची उपस्थिती होती. 12 ते 4 या वेळामध्ये 12 ते 13 जणांची उपस्थिती होती. 4 नंतर मात्र आता आज रात्र सगळी जागायची म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी आम्हाला असं सांगितलं नाही की जोशी आम्ही रात्रीचे येणार, 2 वाजेपर्यंत थांबू किंवा 3 वाजेपर्यंत थांबू, पण तुम्हाला त्याच्यासाठी सहकार्य करणार. त्या पद्धतीने आता जवळजवळ 25च्या घरात ही उपस्थिती झालेली आहे. अजून काही मंडळं आहेत की रात्री 10 वाजल्यापासून पुढे 2 वाजेपर्यंत आम्हाला मदत या दृष्टिकोन. म्हणजे हे सगळं देश आणि धर्मरक्षणासाठी म्हणूनच आम्ही 1996 साली हा संकल्प सोडला. म्हणजे वैयक्तिक कुठलीही आसक्ती नाही. वैयक्तिक नाही हा विषय. फक्त एकच आम्ही आसक्ती ठेवली. प्रत्येक क्षेत्रावरती जर तुम्ही गेले तर तिथे कुठच्याही प्रकारचं अनुष्ठान जपाचं वगैरे घेतलं तर ते आवाहन करतात की तुमच्या घरी जप करा आणि आम्हाला कळवा जपपूर्तीसाठी. पण काही गोष्टीसाठी आमच्या काकांनी, आमचे सगळे काका आहेत, आमचे आजोबा होते, त्या काकांचं एक म्हणणं होतं की स्थान महात्म्य काहीतरी असलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला आव्हान असंच केलेलं आहे की या मंदिरामध्ये प्रत्येकाने या, सोहळं घेऊन या, या ठिकाणी बसा. संकल्प काय आमचा सोडलेलाच आहे. रोजची नित्य आवर्तनं आमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती 21, 25, 50 त्यांना जशी येतील त्या पद्धतीने करून जातात. त्या पद्धतीने तुम्ही देखील येऊन त्याच्यात सेवेमध्ये भाग घ्या. त्या पद्धतीने सगळेजण येतात. दर रविवारी सुद्धा बसतात या ठिकाणी. तर अशा प्रकारे तुमचा 1 कोटी आवर्तन करण्याचा हा संकल्प आहे. हा दृष्टीपथामध्ये आता आलेला आहे. आता आजच आमच्याकडे कुवारभाऊ पंचक्रोशीची 2 मोठी माणसं येऊन गेली. एक अनंत शेठ आगाशेठ आणि माझ्या रानडे जोग वैशंपायन असे 2-3 जण येऊन गेले. पण ते जाताना आम्हाला मुद्दामून सांगून गेले की जोशी आमचं रिटायर लोकांचं एक ब्रह्मवृंद मंडळ आहे त्या पंचक्रोशीमध्ये. आम्ही 20-22 जण आहोत. तुम्ही असा महिन्यातला एखादा दिवस ठरवा की आम्ही सुद्धा तुम्हाला दर महिन्याला येऊन या ठिकाणी सहकार्य करू आणि तुमच्या आवर्तनांची लवकर पूर्तता होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. ते आम्हाला आम्हाला त्यांचं जे सांगणं आहे ते आम्हाला पटलंय. त्याच्यावरती आम्ही लवकरात लवकर विचार करून दर महिन्याला असेच ब्रह्मवृंदी मंडळी या ठिकाणी जमतील आणि आवर्तनं होतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नात राहू. धन्यवाद. ह्या उपक्रमाला शुभेच्छा आणि देव गजानन सगळ्या धर्माचं आणि देशाचं निरंतर कल्याण करो हीच प्रार्थना. धन्यवाद.